नमस्कार मंडळी, मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आतापर्यंत आपल्या चॅनलला आपण रेग्युलर बेसिसवर प्रॉपर्टीचे व्हिडिओज टाकत आलो आहोत आणि जेवढ्या प्रॉपर्टीज आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय किंवा आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला ज्या प्रॉपर्टी आपण अपलोड करतोय ह्या आम्ही सगळ्या व्हेरीफाईड केलेल्या क्लिअर टायटल प्रॉपर्टीज आहेत। आमचा एकच उद्देश आहे की कोकणामध्ये जी नवीन लोक येत आहेत किंवा जे प्रॉपर्टी विकत घेत आहेत किंवा कोकणातलीच माणसं आपली ज्यांना दुसरीकडे प्रॉपर्टी घ्यायचे, भरपूर जणांचे घरातले वाद आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःची कुठेतरी प्रॉपर्टी घ्यायची, असे भरपूर क्लायंट आहेत। महाराष्ट्रीयन क्लायंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये आहे, त्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे। आणि जो पण माणूस जागा घेतोय किंवा जागा घ्यायचा विचार करतोय किंवा जागा घेण्यासाठी फिरतोय कोकणामध्ये, तर त्याला मनामध्ये एक भीती नेहमी असते की मी जी प्रॉपर्टी घेतोय किंवा मी जी प्रॉपर्टी घेणार आहे ज्या पर्सनकडून, तर ह्याच्यामध्ये माझी फसवणूक तर नाही होणार। कारण बोलायला नको पण भरपूर लोकांनी आपल्याच माणसांनी फसवलं आहे। हे हमखास घडतंय कोकणामध्ये। एकच प्रॉपर्टी भरपूर लोकांना विकण्याचे विषयही कोकणामध्ये झालेले आहेत। तर आपल्या चॅनलला आम्ही तुम्हाला जेन्युइन डील तर देतच आहोत, पण हे पण आता आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। आपलं अजून एक कन्सल्टन्सीचं चॅनल येणार आहे, त्या चॅनलचं मी तुम्हाला नाव वगैरे सगळं व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। आणि मी स्टार्टिंगपासून सांगत होतो आपण इकडे एका टीममध्ये काम करतो। माझे पार्टनर आहेत सिद्धार्थ काने, तर त्यांच्याकडे सगळी प्रॉपर्टीची कामं असतात, म्हणजे ते सिव्हिल इंजिनियर आहेत। बाकी सगळे ते स्वतःचा आता इंट्रो देतील। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्या विषयावर, ज्याचं मी थंबनेल टाकलं आहे ह्या विषयावर, की जर तुम्ही कोकणामध्ये प्रॉपर्टी घेताय तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, तुम्हाला काय पेपर चेक करायचे आणि काय काय जे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तुम्हाला काय लक्षात घ्यायचे, बेसिक पॉईंट्स आपण कव्हर करू। की स्टार्टिंगला जर तुम्ही प्रॉपर्टी बघताय किंवा घेणार आहात, व्यवहार करायचा आहे, तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, किंवा तुम्हाला जर आमच्याकडून कन्सल्टन्सी पाहिजे तर तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता। चार्जेस वगैरे आम्ही तुम्हाला सगळे कॉलवर सांगू। आणि आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो, जे माझे पार्टनर आहेत आणि सिव्हिल इंजिनियर आहेत, वेल नोन पर्सन आहेत खेडमधले, ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टीची कामं असतात, लायसन्सिंगची कामं असतात, कन्सल्टन्सी असते। तर माझे मित्र आणि माझे पार्टनर सिद्धार्थ काने। तर आता आपण बोलूया सिद्धार्थ कानेंची। नमस्कार सिद्धार्थ काने। नमस्कार। तर स्वतःचं एक मी तर तुमचा इंट्रो दिलेला आहे, तर तुम्ही पण तुमचा एक इंट्रो द्या आपल्या व्ह्यूअर्सना। मी सिद्धार्थ कानेंच्या त्या साईडला बाजूला जाऊन बसतो, म्हणजे मी त्यांना जे काही प्रश्न करतोय ते तुम्हालाही समजतील। येस, अवश्य या। नमस्कार, मी सिद्धार्थ काणे। मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर प्लस लायझनर आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यामध्ये लायझनिंग, लँड कन्सल्टन्सी, त्याचप्रकारे जागेमधील येणारे विविध विषय, म्हणजे उदाहरणार्थ अडचणी असतात किंवा त्यातनं कसे मार्ग काढायचे, हे जास्त कायदेच्या आधाराने लिटिगेशन जास्त न होता सोयीस्कररित्या कसे मार्ग निघतील ह्यासाठी मी प्रयत्नशील कायम राहिलेलो आहे। असे भरपूर असे क्लायंट आहेत की ज्यांना कोर्टाची पायरी न चढता पण कसं विषय, घरचे विषय असतील, बाहेरचे विषय असतील, ते कसे सोडवता येतील समजुतीने आणि कसा न्यायनिवाडा करता येईल ह्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलेलो। तर आत्तापर्यंत सुवंदन ज्या प्रॉपर्टी शेअर्स करत होते आपल्यासोबत, हे सगळ्या प्रॉपर्ट्या माझ्याकडनं क्लिअर टायटल प्रॉपर्टीज मी त्यांना प्रमोट करत होतो। ते त्यांच्या चॅनलवर तिथे व्हिडिओज टाकत होते। चांगले, अतिशय सुंदर डील्स चांगल्या पार्टीजबरोबर झालेले आहेत आणि खूप चांगले लोक आणि चांगले ग्राहक हे आम्हाला भेटलेले आहेत व त्यांचे खूप छान अभिप्राय आमच्यापर्यंत आलेले आहेत। तर त्याबद्दल मी सुवंदनचे आणि सुवंदनच्या चॅनलचे आभार मानतो। प्रचंड एफर्ट्स त्यांनी घेतलेले आहेत, तर त्यांनाही धन्यवाद देतो। आणि आजपासून मी आपल्यासोबत जोडला जाणार आहे जागेसंदर्भातील। जागा म्हणजे आत्तापर्यंत जी युद्ध जी झाली, जी सत्ता स्थापना जी झाली, किंवा अगदी शिवाजी महाराजांपासून आत्तापर्यंत असेल, तर जागेवरचं वर्चस्व हे आपलं असणं किती महत्त्वाचं आहे आणि जागा किती महत्त्वाची आहे आणि जागेमुळे आपल्याला आत्ता जे अस्तित्व आहे हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। सुवंदनला बरेच प्रश्न आहेत, ते तुम्हाला विचारणार आहे आणि त्याची उत्तरं मी देणार आहे। तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळली जातील आणि त्याचप्रकारे कन्सल्टिंगसुद्धा तुम्हाला केलं जाईल। तर मी तुमच्यासाठी आता सिद्धार्थ कानेंना प्रश्न विचारणार आहे की एक साधारण माणूस
जेव्हा कोकणामध्ये प्रॉपर्टी घ्यायचा विचार करतो तेव्हा तो घाबरलेला असतो पहिला, बरोबर आहे की माझी फसवणूक तर नाही होणार, भरपूर लोक फसलेत, असं रेकॉर्ड आहे. आता कोकणामध्ये जेव्हा बाहेरची लोक फोन करतात, म्हणजे आपली मराठी लोक किंवा इतर रिलिजनची लोक, धर्माची लोक जेव्हा फोन करतात त्यांना असं वाटतं की निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपलं एक सेकंड होम असावं. काही काही लोक फोन करतात ज्यांना इकडे बागा बनवायच्यात, फळबागा बनवायच्यात, पण त्यांना भीती वाटते की मी जागा घेताना फसलो तर किंवा माझी फसवणूक झाली तर. मग ह्याच्यासाठी काय काळजी घ्यायची गरज आहे? प्रथमदर्शनी आपण जी जागा बघता तर नुसता सातबारा आहे म्हणजे जागा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. सातबारा बघताना तो सातबारा कुठल्या वर्गातला, म्हणजे त्याच्यामध्ये वर्गीकरण 1 वर्ग 2 वर्ग अशा वर्गीकरण आहेत. त्यानंतर ती जागा जी आहे ती वर्कस आहे, गवत आहे किंवा काय आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आता माझ्याकडे जेव्हा क्लायंट बेस येतात तेव्हा माझ्याकडे कोण क्लायंट आला तर मी त्या क्लायंटला पहिल्यांदा असं विचारतो की तुम्हाला जागेचं पर्पज काय आहे, म्हणजे तुम्ही आज एवढे पैसे इन्व्हेस्ट करून त्यातनं तुम्हाला रिटर्निंग पाहिजे का तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त करून ठेवायची. कारण लोक म्हणजे आता काय होतं, कोकण म्हटला की जसं एक सुंदर निसर्गरम्य असं कोकण म्हटल्यामुळे लोक कोकणाच्या खूप प्रेमात पडतात आणि कोकणात जागा असणं म्हणजे एक प्राऊड फील असल्यासारखं एक असतं. तर मग कोकणात जागा घेऊन नुसतीच ती पडीक राहिली तर त्याला काही अर्थ राहत नाही. मग त्यावेळेला लोक डोंगर भाग हे अशा वगैरे जागा घेऊन ठेवतात. पण त्याच्यात जागा घेताना पहिली गोष्ट अशी आहे की त्या जो सातबारा आहे त्या सातबाऱ्यावरती नावं किती आहेत, ते मालक खरे आहेत का. कारण आता गावात काय होतं, खेडेगावातनं तुम्हाला एका नावाची 2-2, 3-3 लोकही मिळू शकतात. फसवणुकीचं कारण काय असतं की उदाहरण एका नावाची 2-2 माणसं मिळाली तर खरा मालक कुठला आणि खरा मालक कुठला नाही हा एक विषय आहे. त्यानंतर त्याची मोजणी, त्या जागेची जी मोजणी आपण करतोय ती आपल्या समक्ष मोजणी झाली आहे का. कारण काय होतं, जागा असते दुसऱ्या ठिकाणी. आत्ता जे माझ्याकडे लिटिगेशनचे विषय आहेत की साहेब जागा आम्हाला दाखवली ही आणि आम्ही आता बघायला गेलो तर जागा निघाली आमची दुसरीकडेच. मग अशा केसेसमध्ये काही करू शकत नाही. कारण काय असं, शेतकऱ्याला पैसे दिल्यानंतर शेतकऱ्याचे पैसे खर्च, शेतकरी पैसे तुम्हाला रिटर्न कुठं करा आणि तुम्हाला चॅलेंजेस करू शकत नाही त्या गोष्टीला. कारण काय, तुमचा व्यवहार पूर्ण झालेला असतो, खरेदी पूर्ण झालेला असतो. मग त्याआधी पेपर नोटीस एक ऑप्शन्स आहेत, म्हणजे त्याचे एक शेड्यूल आहे, ते तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन करीन शेड्यूल. पण जागा घेण्याआधी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटचं जे आपलं कारण आहे, मुख्य कारण, हे मुख्य कारण हे महत्वाचं आहे आपल्याला. ते पर्पज जो आहे तो तुमचा महत्वाचा आहे. तो पर्पज जोपर्यंत तुम्हाला तशी जागा मिळत नाही ना तोपर्यंत घेऊ नये. कारण काय होतं, माझ्याकडे आता असे क्लायंट आहेत की आम्हाला फार्म हाऊससाठी जागा घ्यायची होती आणि फार्म हाऊससाठी जागा घेताना डोंगर दरीमध्ये मग स्वस्त मिळेल म्हणून मग तिथे इन्व्हेस्ट केले आणि मग नंतर मग वापरात ती विकलीच जात नाहीये, मग ते जंगलच आहे, मग ते वाटच मिळत नाहीये. असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आणि असे भरपूर विषय आहेत. अच्छा, अजून एक विषय, जर मला घर बांधायचे म्हणजे फार्म हाऊस जसा आता विषय निघाला, तर शेत जमीन घेऊन मी फार्म हाऊस बांधू शकतो का डायरेक्ट, जर माझ्याकडे शेतकरी दाखला वगैरे नाही आहे तर? पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी दाखला हा तुम्हाला जेव्हा शेतजमीन खरेदी करायची असते ना तेव्हा लागतो. म्हणजे जर तुम्ही शेतकरी नसाल, तुमच्या वडिलोपार्जित कोणी शेतकरी नसेल तर तुम्हाला शेतकरी दाखला मिळू शकत नाही. त्यासाठी प्रोसिजर आहे, त्यासाठी आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी दाखल्याबद्दल आपण माहिती देऊ. तर शेतकरी असणं म्हणजे तुमचं नाव जर सातबारा असेल तर तो सातबारा शेती सातबारा जर असेल ना तरी तुम्ही शेतकरी म्हणून ऑटोमॅटिकली ते डिक्लेअर झालेलेच असता. त्यामुळे तुम्ही त्याचा असं काही विषय येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला शेतघर बांधताना शेतकरी असणं आणि फार्म हाऊस बांधण्याचा पूर्णपणे दोन्ही ह्या वेगवेगळ्या बाजू आहेत. तो त्यासाठी लँड मॉडिफिकेशन म्हणजे जो सातबारा आहे तो मॉडिफिकेशनमध्ये जातो. त्याच्यामध्ये काय होतं, बिनशेती ऑर्डर तुम्हाला घ्यावी लागते. म्हणजे फार्म हाऊस रेखांकन म्हणून जो प्रकार आहे MRTP ॲक्टमध्ये, तर त्याच्यानुसार MRTP ॲक्टनुसार तुम्हाला 42-43 कलमाखाली तुम्हाला लँड मॉडिफिकेशन म्हणजे कन्स्ट्रक्शन परमिशन्स असतील, फार्म हाऊस रेखांकन असेल किंवा प्लॉटिंग असेल, हे जे अशा प्रकारचे त्या लँड मॉडिफिकेशन्स आहेत, तो सातबारा तुम्हाला तो शेतकरी म्हणजे शेतीचा सातबारा आहे तो कन्वर्ट टू फार्म हाऊस रेखांकन ह्याच्यामध्ये शेतघर रेखांकनामध्ये कन्वर्ट करायला लागतो. आणि तो शेतकरी म्हणजे जे तुम्ही रेखांकन आपण जे करणार, तर शेतघर रेखांकन केल्यानंतर त्याला शेतकरी पाहिजे अशातला काय भाग नाही, कारण ती ऑलरेडी एक एनएमध्येच ती लँड कन्वर्ट होते. त्यामुळे ती जागा कोणीही घेऊ शकतो, त्याला शेतकरी असणं बंधनकारक नाहीये. म्हणजे इन शॉर्ट आपण तिला एनए करायला लागतं आपल्याला. तो एनएचा प्रकार असतो. आता कसं आहे,
एनएमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत. पहिल्यांदी नुसती जागा एने होत होती, त्याला आपण गोळा एने म्हणून इकडे म्हटलं जायचं. पण आता हल्ली गोळा एने बंद केलाय. कंपल्सरी तुम्हाला 150 स्क्वेअर मीटर कन्स्ट्रक्शन त्यामध्ये दाखवावंच लागतं. त्यानंतर कसं आहे, प्लॉटिंग एने आहे, त्यानंतर क्लब प्लॉटिंग एने आहे, त्यानंतर बिल्डिंग परमिशन्स एने आहेत. असे एनेचे प्रकार आहेत. ते 7/12 लँड मॉडिफिकेशन त्याला म्हणतात. ते 7/12 जो आहे तो मॉडिफिकेशन करावा लागतो. 7/12वरती तो अंमल चढावा लागतो. मग त्याची कालमर्यादा 1 वर्ष ते 3 वर्ष असू शकते, डिपेंड अपॉन लोकेशन. म्हणजे आता रायगड जर बघितलात तर रायगडमध्ये रिजनल प्लॅन्स आहेत. तर रायगडमध्ये काम करताना काही नियम वेगळे लागतात तिथे रिजनल प्लॅन्स असल्यामुळे. आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जर बघितला तर तो ओपन झोन आहे, ओपन रिजन आहे. त्यामुळे तिथे FSI प्रीमियमचाही वेगळा विषय असतो. त्यामुळे तिन्ही ठिकाणी काम करताना वेगळे अनुभव आम्हाला येतात. आणि शेतकरी दाखला हा आपला कुठलाही असला तर चालतो भारतामध्ये? म्हणजे भारतामध्ये अदर राज्यामध्ये जर असेल, इतर राज्यामध्ये जमीन धारणा मर्यादा कायदा आपल्या भारतामध्ये आहे. तर कसं आहे, तुम्ही किती जागा घेऊ शकता कुठल्या राज्यात ह्याचं एक लिमिटेशन्स दिलेलं आहे. त्या लिमिटेशन्सनुसार महाराष्ट्रामध्ये 54 एकरचं लिमिटेशन्स आहेत. ओके. तर अशी प्रत्येक राज्याची वेगळी लिमिटेशन्स आहेत. आता कसं आहे, राजस्थान जास्त करून काय होतं, आपल्याकडे राजस्थानवरनं लोक शेतकरी दाखला बनवून आणतात आणि इथे तो दाखला दिल्यानंतर खरेदीखतही होतात किंवा खरेदीखत झाल्यानंतर तो तिकडनं व्हेरिफिकेशन पण करून मिळतो आणि तो व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या नावावरती तुम्ही ते शेतकरी महाराष्ट्रामध्ये बनवू शकता. अशी प्रकरणं आपण भरपूर केली आणि अशी प्रकरणंही होतात. अच्छा, मग हे सगळं एकदम लिगली व्यवस्थित कायदेशीर होतं. त्याच्यामध्ये कायदेशीर तुम्हाला तिथे राजस्थानमध्ये जागा खरेदी करावी लागते. तिकडचे नियम वेगळे आहेत. त्यामुळे कसं आहे, तिकडच्या नियमानुसार तुम्ही शेतकरी बनू शकता आणि तिकडचे शेतकरी बनल्यानंतर तुम्ही तो दाखला इथे दिलात तर इथले तलाठी तहसील, तिकडच्या तलाठी तहसीलशी संपर्क करून ते क्रॉस व्हेरीफाय केलं जातं. पत्रव्यवहार पूर्वी होत नव्हतं, मध्ये खूप खोटी प्रकरणं झाली आपल्या कोकणामध्ये, पण आता ते व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय झाल्यानंतर ते दिसतं आणि आता डिजिटल सगळं झालं. त्यामुळे डिजिटलवरती आता ऑलमोस्ट सगळं तुम्हाला डिजिटलायझेशनमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. आणि जर मला ॲग्रिकल्चर लँड विकत घ्यायचे, शेत जमीन, तर त्याच्यासाठी काय कायदा आहे की मी किती गुंठे विकत घेऊ शकतो किंवा मॅक्सिमम मिनिमम? शेतजमीन कायदा असं नाही आहे. शेतजमीन धारणा मर्यादा कायदा जो बघितला ना, तर त्याच्यामध्ये कसं आहे, 54 एकर एखाद्या व्यक्तीच्या नावावरती 54 एकर महाराष्ट्रामध्ये जागा असू शकते. म्हणजे तुम्ही नाही 7/12 नाही, टोटल मिळून 54 एकर तुम्ही विकत घेऊ शकता. तुमची वडिलोपार्जित 1000 एकर असो त्याला काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर स्वतःच्या नावावरती जर जागा घ्यायची, म्हणजे आता असं आहे की काही लोकांच्या नावावरती 200, 500 एकर जुन्या जागा आहेत किंवा काही वतनातल्या जमिनी वगैरे मिळालेल्या आहेत त्या काळातल्या. पण आत्ता जर बघायला गेलं ना, तर आत्ता तुम्हाला जर स्वतःहून घ्यायची झाली तर महाराष्ट्रामध्ये 54 एकरचं नियमावली आहे. शक्यतर कोणाच्या म्हणजे कसं तर 7/12 सेपरेट असल्यामुळे कधी कोणाच्या लक्षात येत नाही. पण जर का समजा एवढी जागा कशी आली, काय आली, तर ह्या संदर्भात चौकशी लागू शकते. आणि आता असे काही जिल्ह्यात आपले प्रकरणं चालू आहेत की एवढी लँड कशी आली, कुठून आली वगैरे, का घेतली वगैरे, असंही होऊ शकतं म्हणजे त्याच्यामागे. आणि तुकडाबंदी कायदा काय आहे? तुकडाबंदी कायदा सांगायचं झालं तर तुकडाबंदी कायदा हा आत्ता तुम्हाला मी एका व्हिडिओत सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक व्हिडिओ एक बनवायला लागेल, कारण तुकडाबंदी कायद्यामध्ये आता खूप मॉडिफिकेशन झालेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे जिरायत जमिनीसाठी वेगळा नियम आहे, वनेसाठी वेगळा नियम आहे, भातशेतीसाठी वेगळा नियम आहे, 16 घंटा लिमिटेशन्स आहेत किंवा 7/12 विभक्त होऊ शकत नाही, असे काही प्रकारच आहेत. तर ते जे त्याच्यातले जे काही चेंजेस नवीन जे झालेले आहेत ते त्यासाठी आपण एक फक्त ह्याच्यासाठी तुकडाबंदी ह्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. ओके. आणि जेव्हा आपण जमीन घेतो तेव्हा भरपूर जणांबरोबर असं होतं की जमीन घेतात, सगळं फायनल होतं, त्यावेळी जमिनीला रस्ताही असतो. जेव्हा कोण त्यांना जमिनी विकतात तेव्हा सांगतं की हा रस्ता आपलाच आहे किंवा कधी बंद नाही होणार आहे. आणि नंतर मग एका कालावधीनंतर कोणतरी येतं सांगतं नाही हा रस्ता माझ्या जमिनीतून जातोय त्यामुळे मी आता हा बंद करणार आहे. मग ती अडवणूक होते. मग अशी अडवणूकपासून जर वाचायचं असेल तर त्याच्यासाठी काय उपाय? प्रश्न चांगला आहे तुमचा. आता माझ्याकडे काही इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत जे परदेशात असतात, पण त्यांनी जागा मी दाखवलेल्या जागा त्यांनी बघितल्या आहेत, घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कसं असतं, जागा घेतानाच्या ज्या काही प्रिकॉशन्स जे आहेत ते पहिली गोष्ट म्हणजे
तुम्ही सातबारा व्हेरीफाय करणं, आत्ताचा लेटेस्ट सातबारा काढून ती नावं चेक करणं, त्यानंतर जी पेपर नोटीस देणं, त्याची मोजणी करणं, मोजणी झाल्यानंतर तुमचं जे खरेदी खत आहे, जर काही कंप्लेंट्स कोणाचे ऑब्जेक्शन्स नाही आले तर तुम्ही खरेदी खत करणार. खरेदी खत करताना त्यात काय केलं जातं की समजा सर्वे नंबर तुमचा एक समजा एक सो अँड सो, एक उदाहरण सांगतो, समजा तुमचे 270 नंबर सर्वे नंबर आहे आणि तुमचा जो रस्ता आहे ना तो मागच्या कुठल्या 2 सर्वे नंबरवरून येणार आहे आणि समजा आता मुंबई गोवा हायवे टच जमीन आहे आणि तुमचे 2 प्लॉट मागे समजा तुमचा प्लॉट आहे आणि पुढचे 2 प्लॉट जे आहेत, तर समजा तुम्हाला त्या शेतकऱ्याने सांगितलं की बाबा हा इथून रस्ता आमचा वहिवाटीचा आहे असं तसं वगैरे जर सांगितलं, तर त्याला एक ऑप्शन असतो असा की त्याचं एक ॲग्रीमेंटसुद्धा बनतं, म्हणजे रोडसाठीचं सेपरेट ॲग्रीमेंट बनतं जे तुमच्या सातबाऱ्याच्या, म्हणजे असं सातबारा समोर धरलात तर तुमच्या उजव्या साईडचे जे इतर अधिकार असतात तर इतर अधिकारामध्ये ते क्षेत्र मोजणीच्या वेळेला तुम्ही कव्हर केलं तर तो इतर अधिकारामध्ये क्षेत्र येतं की सदर सर्वे नंबरमधून ह्या सर्वे नंबरला ये जा करण्यासाठी 9 फुटाचा 10 फुटाचा किंवा जो काय हे आहे तो रोड म्हणून त्याचा इतर अधिकार येतात, ती जागेमध्ये तुमच्या कन्वर्ट नाही होत. ते एक क्षेत्र जे आहे ते इतर अधिकारातच राहतं. म्हणजे समजा तर तुम्हाला रस्ता 10 गुंठे जो रस्ता लागला किंवा 5 गुंठेची जागा रस्त्याला लागली तर ती जागा जी आहे ती इतर अधिकारात राहते, ते तुमच्या मूळ क्षेत्रात ऍड होत नाही. आणि ते क्षेत्र वेगळंच राहतं आणि तो जो ज्या सातबाऱ्यातनं ते क्षेत्र वेगळं होतं त्यातनं तो क्षेत्र कमी होऊन त्याच्या पण इतर अधिकारामध्ये त्याची नोंद होते. अच्छा, म्हणजे 2 सातबाऱ्यांमध्ये इतर अधिकार म्हणजे ज्याच्याकडनं घेतो त्याच्या पण आणि ज्याच्याकडे ज्याला देतो त्याच्या पण, त्याने काय होतं त्या सातबाऱ्याची नोंद इतर अधिकारात झाली ना, त्या जागेला कोणीही कुठेही जाऊन चॅलेंज केलं तरी तो रस्ता बंद होत नाही आणि तो कायमस्वरूपी रस्ता राहतो. अगदी माझ्याकडे अशा लँड्स आहेत की लोकांनी 10-20 वर्ष घेऊन ते फिरकलेली नाही आहेत, अजूनही त्यांचे रस्ते तसे अबाधित आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी त्यांचे केअरटेकर सांभाळत आहेत आणि काय नाही, व्यवहार मस्त सुंदर आणि सुलभ आणि नीटनेटके व्यवहार होतात असे. तर अजून एक प्रश्न आहे, जे सातबारा असतात, अच्छा सातबारा म्हणजे एकदम ठोस पुरावा असतो का प्रॉपर्टीचा? नाही, तर आता कसं आहे, इजमेंट राईट्स म्हणून एक आपला कायदा आहे, म्हणजे वहिवाटीचा कायदा म्हणून. सातबारा भले तुमचा असू दे, तिथे जर का समजा एखाद्या व्यक्तीची वहिवाट असेल तर तो दावाही करू शकतो. म्हणजे आता सध्या माझ्याकडे असे केसेस आहेत, म्हणजे खरंच कधी कधी असं सांगतानाही थोडं फील होतंय मला की चाकरमानी आपले काय करतात, चाकरमानी शिमग्याला आणि गणपतीत येतात, जोमाने राहतात, गावाची साफसफाई म्हणजे अगदी त्यांचं रितसर असतं, पण जागेकडे दुर्लक्ष होतं. अशा पडीक जमिनी भरपूर असतात आणि मग काय होतं, 70B म्हणून एक कुळ वहिवाटमध्ये कलम आहे 70B, तर ती जागा मी कसतोय वगैरे असं सांगून तहसीलदारांकडे अपील करून त्या ज्या जागा आहेत त्या बळकवण्याचा प्रयत्न होतो. मग ते विक्री करताना तुम्हाला ते ब्लॅकमेल, अशी लिटिगेशन भरपूर आहेत माझ्याकडे. तर माझं एक असं सर्व कोकणवासियांनी ज्यांच्या जागा आहेत कोकणात स्वतःच्या वैयक्तिक, त्यांना एक सांगणं असं आहे की तुम्ही तुमचं आता ऑनलाईनचं सातबारे तुमचे मिळतात, दर 3 महिन्यांनी दर 6 महिन्यांनी आपला सातबारा अपडेट करून बघावा. त्यानंतर आपल्या तलाठी कार्यालय आहे त्या तलाठ्याचा आपल्याशी संपर्क असावा. त्यानंतर आपली जागा आहे तर त्याचा संपर्क म्हणजे त्यांच्याशी संपर्कात राहून आपण आपल्या प्रकारचे जे काही प्रश्न असतील किंवा आमची जागेला कोणाचा कूळ आहे का किंवा पत्ता अपडेट करावा, जेणेकरून का की तुम्ही जर काही समजा एखादा कूळ लागणार असेल किंवा काही जर असेल तर पत्रव्यवहार करायचं झालं तर तलाठी कार्यालयाला पत्रव्यवहार करता येतो. किंवा जी वर्दी नोटीस देणं म्हणतात, कसं असतं, तुम्ही राहता गावात ज्या त्या गावाच्याच वर्दी नोटीसवरती पत्ता असतो, त्यामुळे तुम्ही जर तिथे उपलब्ध नाही राहिला तर तुम्हाला ते एक्स पार्टी करून तुम्हाला ते मान्य आहे असं समजून ते कूळ लागू शकतो. आणि मग ते कूळ काढायचं म्हटलं की त्याच्यासाठी परत खूप खस्ता आहेत, तुम्हाला तहसीलदार कचेरीत फिरणं आहे, ॲफिडेव्हिट्स भरपूर द्यावी लागतात, सगळं द्यावं लागतं आणि मग ते त्यानंतर ते निघतं. पण त्याला खूप खटाट होतं. त्यापेक्षा आत्ताच आपण अलर्ट झालो आणि जर आपण आत्तापासूनच आपले सातबारे किंवा दस्तावेज जर मेंटेन ठेवले तर काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे की वर्षातनं जेव्हा लोक शिमग्याला किंवा गणपतीत येतात त्या वर्षातनं एकदा सातबारा त्याचे सगळे फेरफार काढून जर जतन केले तर जेवढे जुने फेरफार सातबारे आपण जतन करू तेवढा आपल्यालाच फायदा आहे, तेवढी जागा आपली सिक्युअर राहणार आहे. अच्छा, अजून सातबाऱ्यामध्ये एक वरती कॉलम असतो भोगवटा वर्ग 1 आणि 2, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? भोगवटा वर्ग 2 म्हणजे ती विक्री योग्य जमीन नाही. अच्छा, हां, म्हणजे त्याला कूळ असू शकतं.
किंवा त्याच्यामध्ये शासनाचा कुठला बोजा असू शकतो किंवा ती वनेत्तरमध्ये जमीन असू शकते. काही म्हणजे इतर अधिकारामध्ये ते वाचायला मिळतं की 2 असेल तर इतर अधिकारामध्ये काय आहे. कुळ असेल तर कुळाला 32 ग कुळवहिवाट 32 ग नुसार कुळाला जर तेवढं पैसे गव्हर्नमेंटला आपण जर भरले तर 32 गची ऑर्डर काढून प्रांतांकडनं ती प्रोसिजर करता येते, त्याचंही प्रकरण होतं. आणि वर्ग 1 जो असतो ती विक्रीयोग्य जमीन आहे, ती तुम्ही विकत घेऊ शकता, त्याच्यात तुम्हाला काही अडथळे येत नाही, ती जमीन तुम्ही विकतही घेऊ शकता. म्हणजे जमीन विकत घेताना हे चेक करणं खूप गरजेचं आहे. वर्ग 2चा असेल तर त्याला 32 ग म्हणा किंवा प्रोसिजर आहे, म्हणजे जे ते कुळवहिवाट कायद्याअंतर्गत कुठला कलम आहे त्याच्यावरती किंवा ती वनेत्तर लँड आहे की त्याच्यावरती कोणाचा बोजा आहे काय ते सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तर तो वर्ग 2चा वर्ग 1 मध्ये करावा लागतो, 7/12 मॉडिफिकेशन करायला लागतं. ते 7/12 मॉडिफिकेशन झालं की तुम्ही ती जागा वर्ग 1 झाला की खरेदी करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. आता काही प्रश्न आहेत जे आम्ही सिलेक्टेड व्हिडिओज टाकलेले आहेत, पण आम्हाला फोन हे भरपूर प्रमाणात आहेत, त्याच्यामध्ये मला वेगवेगळे प्रश्न पण असतात, क्वेश्चन्स असतात, तर सगळे क्वेश्चन्स मी फुलफिल नाही करू शकत. तर त्याच्यामधला एक प्रश्न असा आहे की लोक फॉरेन इन्व्हेस्टमेंट लिटिगेशनवाल्या जागा मागतात. की आम्हाला लिटिगेशनवाली जागा द्या, आम्ही करू, सॉल्व करू. तर हे कितपत शक्य आहे? काय असतं मध्ये काही लोकांचं एक अशी मॅन्डेटरी झालेली आहे की लिटिगेशन लँड स्वस्त मिळतात आणि त्या लिटिगेशन लँड्स अशा असतात की त्या मग आम्ही घेऊन तिथे आम्ही ताबा मिळू शकतो. उदाहरणार्थ समजा एखादी 10 लाख रुपये गुंतवलेली जागा आहे, ती लिटिगेशनमध्ये जर असेल तर ती 2 लाख रुपयात आपल्याला मिळू शकेल आणि मग ते आपण सोडवायचा प्रयत्न करू शकतो. पण आता प्रॉब्लेम असा आहे, हे 10 वर्षापूर्वी होत होतं शक्य, पण आता असं झालं, आता अशी लिटिगेशन झालेली आहेत काही ठिकाणी तर माझ्याकडे आता असे केसेस आहेत की एक जागा 7-7 जणांना विकलेली आहे. अरे बाबा. मग ती लिटिगेशन तुम्ही काय सोडवणार? त्यामुळे कसं लिटिगेशन लँड घेताना सुद्धा लिटिगेशन कुठल्या स्वरूपाचं आहे की लिटिगेशन कुठल्या प्रकारचं आहे हे बघितलं पाहिजे. म्हणजे आता उदाहरण सांगायला झालं तर मुंबई गोवा हायवे ज्या वेळेला हा झाला 2009ला जे डिक्लेरेशन झालं त्यावेळेला भरपूर लोकांनी जागा घेतल्या. त्यावेळेला शेतकऱ्यांनी एक जागा दोघा तिघांना विकलेल्याची बरीचशी प्रकरणं आहेत आणि त्याचीच प्रकरणं आत्ता पेंडिंग असल्यामुळे आपला जो म्हणजे नितीनजी गडकरी सांगतात की कोर्टाचे जे एवढ्या केसेस चालू आहेत की जो निर्णय होत नाही तो आम्ही रस्ताच पूर्ण करू शकत नाही. त्याचं कारणच ते की एक जागाच ऑलरेडी 4-4, 5-5 लोकांना विकलेली आहे आणि त्याच्याच पैसे द्यायचे कोणाला? प्रांतांनी जे गव्हर्नमेंट पैसे देणार ते देणार कोणाला? तर बघायला गेले तर पहिला जो खरेदीदार असतो त्याला पैसे मिळाले पाहिजेत अधिकारानुसार, पण पहिल्या खरेदीदारांनी नुसती खरेदी केलेली आहे पण त्याच्यावरती वहिवाटीचा हक्क हा दुसऱ्या खरेदीदाराचा आहे. मग त्या अशा लिटिगेशन्समध्ये न्यायनिवाडे काय करणार? आणि न्यायनिवाडे करताना ते दोघं ॲग्री झाले पाहिजेत. आणि असा एकच विषय नाही, पूर्ण अगदी पनवेलपासून झारापपर्यंतचा जो पूर्ण हायवे आहे तर ह्या ठिकाणी असे बरेच प्रांत ऑफिसला जर तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला असे भरपूर केसेस भेटतील की गव्हर्नमेंटचं रोड डेव्हलपमेंट त्यामुळे थांबलेली आहे की जोपर्यंत केसेसच लागत नाहीत. लोकांनी अजून मधली घरं काही ठिकाणी तोडली. आता बरंचसं अतिक्रमण होतं ते काढण्यात आलं, पण काही असे अतिक्रमण आहेत की ती काढलेलीच नाही आहेत. का? कारण अजून ज्याला आर्बिट्रेटर्स म्हणतात त्या प्राधिकरणाकडे विषय अजून अडकून पडलेले आहेत. अजून एक विषय, आता थोडा समुद्राकडे जाऊया आपण, कारण सी व्ह्यू प्रॉपर्टीज आणि मला असं वाटतंय कोकणामध्ये दापोली, सध्या दापोली हे खूप हॉट लिस्टला आहे आणि दापोलीमध्ये जास्त इंटरेस्ट घेणारे पुणेकरच आहेत आपले, कारण बीच व्ह्यू किंवा सी व्ह्यू हे त्यांना म्हणजे खूप आवडणारी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि सी व्ह्यू प्रॉपर्टी जेव्हा आपण घेतो किंवा काही लोक माझ्याकडे आम्हाला 2 गुंठे 3 गुंठे सी व्ह्यू प्रॉपर्टी द्या किंवा सी फेसिंग द्या, आम्हाला समुद्र दिसायला पाहिजे किंवा सी शोअरच्या जवळ द्या. मग समुद्राच्या जवळ प्रॉपर्टी घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आपल्याला? समुद्र किनाऱ्याच्या बाजूला जर तुम्हाला जागा घ्यायची आहे तर पहिली गोष्ट म्हणजे समुद्रापासून त्या जागेचं अंतर किती आहे. कारण तिथे तुम्हाला पहिल्यांदा जो मॅटर केला जातो तो CRZ ॲक्ट, कोस्टल रिझर्वेशन झोन. कोस्टल रिझर्वेशन झोनमध्ये असं आहे की तुम्ही तिथे डेव्हलपमेंट 200 मीटर 500 मीटर किंवा 1000 मीटर जे नॉर्म्स आहेत तर तिथे काही ठिकाणी जे ते तुम्ही कन्स्ट्रक्शन्स करू शकत नाहीत. तुम्ही जागा असली तरी तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकत नाहीत, पक्क बांधकाम करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे, कोस्टल झोन अबव 500 तुम्ही तिथे कन्स्ट्रक्शन करू शकता, पण कन्स्ट्रक्शन करताना सुद्धा तुम्हाला त्यात काही लिमिटेशन्स असतात, ते गाईडलाईन्स तुम्हाला त्या ऑर्डरमध्ये मिळतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कोस्टलच्या नियरबाय काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रितसर सगळ्या परवानगी घेऊनच तुम्ही बांधकाम करणं गरजेचं आहे. कारण विषय असा आहे की सगळ्यात अलर्ट असलेलं एकमेव डिपार्टमेंट म्हणजे CRZ डिपार्टमेंट, कारण ते कोस्टल रिझर्वेशन झोन जो येतो हा कोस्टलला ऑलमोस्ट नेव्हीच्या अंडर येतो.
त्यामुळे तिथे होणारी बांधकामं किंवा तिथे जे होणारे जे काही स्ट्रक्चर्स असतात ही त्यांच्या लक्षात येतात आणि त्याच्यामुळे ही सुद्धा आपल्या बांधकामाला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर बांधकामाची परवानगी आपल्याला जर मिळाली तर ते बांधकाम करताना कन्स्ट्रक्शन आहे स्टँडर्ड जो आहे कन्स्ट्रक्शनचा तो तुम्हाला खूप हेवी ठेवावा लागतो. कारण कसं आहे जी खारी हवा आहे त्याने त्या स्टीलला करोजन्स वगैरे येऊन किंवा सिमेंटमध्ये म्हणजे भिंतींचे जे आपण म्हणतो पोपळे सुटतात वगैरे हे तर ते प्रमाणे होऊ शकतं. आता कसं आहे तुम्ही जर ती इन्व्हेस्टमेंट केली ॲज अ सेकंड होमच तुम्ही करणार, तुम्ही ते कायमस्वरूपी राहत नसता. मग त्यासाठी तुम्हाला प्रोव्हिजन ॲक्टनुसार काय करायला लागेल त्यासाठी एक प्रोव्हिजन असं की तिथे आपल्याला कुठल्या प्रकारचं केमिकल वापरलं पाहिजे. म्हणजे आम्ही ती गाईडलाईनही देतो कन्स्ट्रक्शनला की तुम्हाला हे केमिकल जर वापरलं तर त्यामुळे तुमचं म्हणजे त्याला पोपड्या सुटणार नाही, त्याची ड्युरेबिलिटी वाढेल त्या बांधलेल्या घराची. आणि ज्यावेळी तुम्ही केअरटेकर वगैरे ठेवता ते त्यांनाही मेंटेनन्सला वगैरे इझी जातं. ह्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. फक्त झोन कुठलं आहे ते झोन सर्टिफिकेटशी म्हणजे कुठली जागा तुम्ही घेताना फर्स्ट झोन सर्टिफिकेट इज मस्ट आहे. तुम्ही जे झोन सर्टिफिकेट जेव्हा घेता त्यावेळेला समजतं की तुम्ही कुठल्या झोनमध्ये आहात. कधी कधी ग्रीन झोन असू शकतो, येलो बेल्ट असू शकतो, रेड बेल्ट असू शकतो, कुठलाही असू शकतो किंवा फ्लड एरिया जे असतात असं कुठले असू शकतं. एक मिनिट तुम्हाला इंटरप्ट करतोय, सॉरी. किती प्रकारचे झोन असतात कोकणामध्ये जर प्रॉपर्टी घेते? कसे झोन असतात? जसं मी शहरामध्ये इंडस्ट्रीयल झोन वगैरे ऐकलंय, फॉरेस्ट झोन वगैरे ऐकलंय, तर कोकणामध्ये कसे? तुम्ही जे हे जे झोन ऐकलेत ना हे डेव्हलपमेंट झोन्स आहेत. ओके. आणि मी जे सांगतो ना हे रिझर्वेशन झोन्स आहेत. म्हणजे ज्यावेळेला आम्ही डीपीचं काम केलं जातं, डेव्हलपमेंट प्लॅनचं काम केलं जातं ना त्यावेळेला कसं असतं तिथे पहिल्यांदा रेड रिबिन केली जाते. रेड रिबिन मीन्स जिथे फ्लडची हाईट लाईन आहे ती लाईन खेचली जाते. उद्या जर समजा तुम्ही जागा कुठे घेताय तर तुम्हाला त्यात मेन्शन केलं जातं की पूर रेषेच्या पुढे 30 मीटर तुमची जागा आहे किंवा 20 मीटर जागा आहे ते तिथे मेन्शन केलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये ग्रीन झोन असतो. त्यानंतर तिथे एक ग्रीन झोन जरी असला तरी ग्रीन झोनमध्ये एक एनडी झोन असतो, नॉन डेव्हलपमेंट. तिथे तुम्ही डेव्हलपमेंट काही करू शकत नाहीत. म्हणजे जर समजा फॉरेस्ट वगैरे तिथे असेल तर कोकणात आपल्याकडे फॉरेस्टचं प्रमाण कमी आहे, पण जर रायगड साईडला जर तुम्ही गेलात तर त्या साईडला आपल्याला फॉरेस्ट जास्त बघायला मिळतं. त्यानंतर कसं आहे डेव्हलपमेंट झोन आर झोनमध्ये जो येतो, आर झोन 1 आणि आर झोन 2 असे त्यात प्रकार आहेत. आर झोनमध्ये कसं आहे कमर्शियल जे बांधकाम येतं R2 मध्ये येतं, रेसिडेन्शियल R1 मध्ये येतं. त्यात सुद्धा नॉर्म्स असे आहेत की तुम्ही जेव्हा कमर्शियल गाळे घेता त्या गाळ्यांमध्ये पण प्रकार येतात की कमर्शियल गाळ्यामध्ये कसं आहे त्याची हाईटवरती डिपेंड आहे. जर हाईट त्याची 15 म्हणजे 10 फुटाच्या वर असेल आणि 10 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त एरिया असेल तर तो कमर्शियल गाळामध्ये येतो. आणि हे जे छोटे गाळे जे येतात म्हणजे आपले छोटे जे गाळे असतात बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये असे बरेच लोक म्हणतात ह्या बिल्डरने खालचे गाळे ते रेसिडेन्शियल दाखवलेत, पण ते रेसिडेन्शियल नाही, त्याला पूरक वाणिज्य म्हणतात मराठीत त्याला. म्हणजे सपोर्टिव्ह कमर्शियल पूरक वाणिज्य म्हटलं जातं. म्हणजे कसं जी कन्स्ट्रक्शन झालेलं इमारत आहे ना त्या इमारतीच्या खाली इस्त्रीवाला असेल, तुमची कटलरी असेल, दूध असेल, हे असेल, अशा शॉप्स ज्या आहेत ज्या गरजेच्या गोष्टी आहेत किराणा माल वगैरे त्यासाठी तेवढा एरिया गव्हर्नमेंटनी मुद्दा म्हणतो पूरक वाणिज्य म्हणून त्याला दिलेला आहे. तो 100% कमर्शियलमध्ये येत नाही, तो पूरक वाणिज्यमध्ये येतो. असे झोन्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. झोन सर्टिफिकेट घ्या आणि मगच व्यवहार करा असं मी आपल्या सर्व चाहत्यांना सांगेन. ओके. तर बऱ्यापैकी आपण पॉईंट कव्हर केलेले आहेत आणि त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल येतं सिद्धार्थ काणेंचं, तर तुमच्या चॅनलबद्दल जरा सांगा आपल्याला. नमस्कार. आता नवीनच एक आपला चॅनल सुरू होतं आहे सिद्धार्थ काणे अँड असोसिएट्स म्हणून. त्याच्यामध्ये तुमच्या सर्व जागेसंदर्भातल्या ज्या समस्या असतील त्या सोडवल्या जातील. त्याचप्रकारे चांगल्या चांगल्या क्रीम प्रॉपर्टीज हॉट डील्स ज्या सुवंदन देतात तशाच काही हॉट डील्स माझ्याकडनं आपल्याला चॅनलवरती डायरेक्ट द्यायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचप्रकारे लायझनिंग कन्सल्टिंग व डेव्हलपमेंट आणि म्हणजे प्लॉटिंग असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, हे सगळ्या क्षेत्रात आपण काम करतो. तर ह्या संदर्भातील कुठलीही क्युरीज किंवा कुठल्याही कुशंका असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. नक्की आपलं समाधान केलं जाईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण काम करतो. या तिन्ही जिल्ह्यातले कुठल्याही समस्या असतील तर नक्की फोन करा, त्या समस्या मी सोडवल्या जातील. धन्यवाद. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण भरपूर पॉईंट या एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येक पॉईंटवर डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती हवी आहे तर त्याचे व्हिडिओ येणार आहेत. आपल्या चॅनलला पण थोडेफार येतील आणि सिद्धार्थ काणेंच्या चॅनलला रेग्युलर बेसिसवर येणार आहेत. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही त्यांचं चॅनल सबस्क्राईब करू शकता, डायरेक्ट त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील किंवा बेस्ट प्रॉपर्टी डील्स, जेन्युइन प्रॉपर्टी डील्स जे आपण बोलून सगळ्यांना विकतो आहे
तर अशा प्रॉपर्टी डील्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊन येत राहू तुमच्यासाठी. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आता वेळ झाली तुमचा निरोप घ्यायची. तर सिद्धार्थ कारे, थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. तर लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.